नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण शब्द तरंग प्रकाशनचा पेपर क्रमांक 2 पाहणार आहोत आणि त्यातील इंग्रजी विषयाच्या 25 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. इंग्रजीमध्ये 50 पैकी 50 गुण घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. चला तर पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. रीड द बोर्ड अँड चूज द करेक्ट नेम ऑफ पंक्च्युएशन मार्क यूज्ड देअरइन. या ठिकाणी एक बोर्ड दिलेला आहे. रीड द बोर्ड म्हणजे बोर्ड वाचा आणि आपल्याला काय करायचं आहे, योग्य विरामचिन्ह शोधायचं आहे जे यामध्ये दिलेलं आहे. गर्ल्स हॉस्टेल या ठिकाणी इथं जर तुम्ही पाहिलं तर एकच विरामचिन्ह दिसतं आहे, पंक्च्युएशन मार्क हे. आणि ते कशाचं आहे रे बाळांनो? कॉमा आहे का, अपोस्ट्रोफी आहे का, एक्सक्लेमेशन मार्क आहे का, क्वेश्चन मार्क आहे? तर काय आहे ते? तर अपोस्ट्रॉफी. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येणार आहे. यानंतर लगेच पाहूया प्रश्न क्रमांक 2. सॉल्व द फॉलोइंग पझल. हे पझल आहे बाळांनो. पझल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कोणती तरी लेटर्स वापरून ते पूर्ण करावं लागतं. आणि रिडल पण या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे येणार आहे. रिडल म्हणजे आपल्याला काही क्लू दिलेला असतो, माहिती दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला उत्तर शोधायचं असतं, आहे की नाही? हे अक्षर कोडं आणि ते मात्र माहिती देऊन काही वाक्य दिलेले असतात, त्या संबंधी ती माहिती क्लू दिलेल्या असतात आणि त्यावरून शोधायचं असतं. चला तर पाहूया. सॉल्व द फॉलोइंग पझल. BR इथं आपल्याला कोणतं तर लेटर वापरायचं आहे. V बघा आणि ई आहे आणि आडवा शब्द SM इथं तेच सेम लेटर असलं पाहिजे. आणि RT इथं जर पाहिलं तर SMA लगेच लक्षात येईल काय असेल इथं. ए स्मार्ट आणि BRAV. स्मार्ट म्हणजे हुशार आणि ब्रेव म्हणजे शूर. मग असं कुठं येणार आहे? ऑप्शन नंबर 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 पा काय. विच ऑफ द फॉलोइंग इज द साइन ऑफ एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे काय? उद्गारवाचक चिन्ह. आणि आपल्याला विचारलेलं आहे इथं कोणतं उद्गारवाचक चिन्ह आहे. फर्स्ट काय आहे रे? फुल स्टॉप आहे. सेकंड काय? कॉमा आहे. थर्ड काय? क्वेश्चन मार्क. आणि फोर्थ एक्सक्लेमेशन मार्क. आणि आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क विचारलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पहा, मी मगाशी म्हटलं होतं वर काय होतं तर पझल होतं. आता या ठिकाणी रिडल आहे. पहा रिडल कोड आहे. आता इथंच पहा, आय एम अ 3 लेटर वर्ड म्हणजे मी एक 3 अक्षराचा शब्द आहे. यू नो मी ॲज अ प्रोनाऊन. तुम्ही मला सर्वनाम म्हणून ओळखता. यू कम्स लास्ट टू कम्प्लीट मी. आणि यू हे शेवटी येतं मला पूर्ण करण्यासाठी. व्हॉट एम आय आणि मी कोण? तर पहा, एक तर 3 लेटर वर्ड असला पाहिजे. हे 4 लेटर आहे आणि हा 2 लेटर आहे. म्हणजे हे 2 कटले राहिले, बॉय आणि यू. तर बॉय हा प्रोनाऊन आहे का? नाही, बॉय नाऊन आहे पण कसलं? कॉमन नाऊन आहे. आणि यू तर आहेच, तरी पण पहा 3 लेटर तर आहेच आहे. आणि यू कम्स लास्टला यू येतं. इथं आहे का यू? नाही. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 5 बघा. द सन सेट्स इन द डॅश डॅश. म्हणजे आपल्याला इथं डायरेक्शन्सवर विचारलेला प्रश्न आहे. तर सेट्स म्हणजे सूर्यास्त. सनसेट्स म्हणजे सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो रे? तर नक्की तुम्हाला माहीत आहे की तो वेस्ट या डायरेक्शनला होतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर येणार आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स आर देअर इन द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. आता पहा, नुसता क्वेश्चन मार्क विचारलेला आहे त्या खालच्या संवादामध्ये. आता इथं आपल्याला त्याचा अर्थ समजो या न समजो, तुम्हाला क्वेश्चन मार्क तर मोजता येतील, उत्तर तर लिहिताच येणार आहे. तरी पण वाचूया. ए सेड वेअर आर यू गोईंग. ए काय म्हणाला? तू कोठे जात आहेस? बी सेड अपस्टेअर्स. वाय? अपस्टेअर्स म्हणजे अपस्टेअर्स. हे पहा, हा शब्द अपस्टेअर्स म्हणजे वरचा मजला, वरच्या मजल्यावर जात आहे. आणि का? बी सेड आय वॉन्ट टू
बघा, आय वॉन्ट युअर हेल्प, मला तुझी मदत हवी आहे. इज सोनल इन द हॉल, सोनल बैठक रूममध्ये आहे का, हॉलमध्ये आहे का. बी सेड सी इज इन द किचन, ती कुठे आहे. बी म्हणाला ती स्वयंपाकगृहात आहे. ए सेड अँड मॉम, आणि आई. बी सेड सी इज ऑल्सो इन द किचन, ती सुद्धा कुठं आहे, स्वयंपाकगृहात. पण आपल्याला प्रश्न कशावर विचारले बाळांनो, हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स. मग क्वेश्चन मार्क्स पहा, 1 2 3 4, डबल काउंट करा, आहे का कुठं. 1 2 3 4, आणि याचं 4 कुठं आहे पहा ऑप्शनमध्ये, तर 4लाच आहे 4, म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर आपण पाहूया 7th क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द वर्ड पुश. पुश या शब्दासाठी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. करेक्ट ऑप्शन, आता बघा खालील पर्याय पहा. द बुश, बुश म्हणजे काटेरी झुडपे आहेत की नाही, छोटी छोटी काटेरी झुडपे. द डोअर म्हणजे दरवाजा. द रूम आणि द वॉल. पुश द काईल, डोअर दरवाजा ढकला. आपण बाकीच्या वस्तू ढकलू शकतो का, बुश किंवा रूम किंवा वॉल, नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 द डोअर हे आपलं उत्तर आहे. यानंतर पहा, नीट लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे फिल इन द ब्लँक बाय युजिंग द करेक्ट आर्टिकल. डॅश डॅश हॉर्स इज अ युजफुल ॲनिमल. मग आपल्याला दिलेलं आहे की इथं आर्टिकल वापरायचं आहे. हॉर्स इज युजफुल ॲनिमल येईल. बघा इथं नो आर्टिकल दिलं आहे, ए दिलं आहे, द दिलं आहे आणि ॲन दिलं आहे. आता या ठिकाणी दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी कोणता शब्द येणार आहे, तर नक्कीच कोणता आर्टिकल येईल, तर पहा द हॉर्स इज युजफुल ॲनिमल. काय येईल, द हॉर्स इज युजफुल ॲनिमल, ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 9. पहा काय आहे क्वेश्चन नंबर 9, आपण पाहूयात. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला या चित्राचं निरीक्षण करा म्हटलं आहे आणि योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. द कॅट इज डॅश डॅश द डोअर. या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसत असेल आहे की नाही. मग या ठिकाणी एक डोअर आहे आणि डोअरच्या पाठीमागं इथं कॅट दिसते आहे. मग आपल्याला द कॅट इज डॅश डॅश द डोअर विचारलं. इन दरवाज्यात आहे का, अंडर दरवाजाखाली आहे का, ओव्हर दरवाजावर आहे का, नाही, बिहाइंड दरवाजाच्या पाठीमागे. म्हणून आपल्याला काय येणार आहे या ठिकाणी, बिहाइंड. द कॅट इज बिहाइंड द डोअर, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर येणार आहे. यानंतर आपण पाहूया 10वा प्रश्न. पहा 10वा प्रश्न काय आहे पहा, तर 10वा प्रश्न पाहत असताना लक्षात घ्या काय विचारले. व्हॉट विल यू राईट इन द फॉलोइंग टाईमलाईन. तुम्ही जर नीट पाहिला, मी सतत म्हणतो पहा की अगोदर पाठ्यपुस्तक क्लिअर वाचलं पाहिजे. टाईमलाईन म्हणून आपल्याला एक पार्ट आहे, चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हे आहे पहा, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. बाय, तर बाय म्हणजे विकत घेणे, बरोबर, प्रेझेंट. आणि पास्टमध्ये काय येईल आणि फ्युचरमध्ये पहा, फ्युचरमध्ये विल बाय येईल, म्हणजे विकत घेतील किंवा घेईल. आणि बाय म्हणजे विकत घेणे. आणि आपल्याला याचा पास्ट पाहिजे, तर याचा बायचा काय आहे, बॉट, BOUGHT, बॉट. असं कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 3. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न आहे 11वा प्रश्न. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हे पहा, अल्टरनेटिव्ह ऑप्शन एकच अर्थ. अल्टरनेटिव्ह म्हणजे पण पर्याय आणि ऑप्शन म्हणजे सुद्धा पर्याय. व्हॉट इज द वुमन डुईंग, म्हणजे स्त्री काय करत आहे. तर इथं एक चित्र आहे एका स्त्रीचं दिलेलं आणि
या ठिकाणी ती काय करते ते सांगायचं आहे. तुम्हाला दिसतं आहे, अगोदर चित्र पाहत चला, मराठीमध्ये समजून घ्या अगोदर. ती काय करताना दिसते आहे स्त्री, तर ती कपडे धुत आहे असं आपल्याला दिसतं आहे. मग पाहूया ऑप्शन. क्लिनिंग पॉट्स अँड पॅन्स, भांडे आणि कढई वगैरे काय घासताना दिसते का? नाही. वॉशिंग द क्लोथ्स, कपडे धुताना दिसते आहे का? कुकिंग, स्वयंपाक करते आहे का? प्लेइंग इन वॉटर, आणि पाण्यात खेळत आहे का? नाही, आहे की नाही? मग काय? वॉशिंग द क्लोथ्स. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 12, सोपा आहे की नाही? 12वा प्रश्न. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. या ठिकाणी आपल्याला लगेच दिसतं आहे कोणता आहे हिडन लेटर, तर ऑप्शन नंबर 2 वाय हे उत्तर येणार आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न. प्रश्न 13वा. सिलेक्ट द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स बिफोर 24. हे पहा आपल्याला 24 च्या अगोदर येणारी, परंतु कोणती म्हटलंय? ऑर्डिनल नंबर. सिलेक्ट द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स बिफोर. बिफोर म्हणजे अगोदर, कुणाच्या? 24च्या. मला सांगा 24च्या अगोदर बिफोर काय येतं? 23. परंतु हे 23 आपल्याला कशात लिहायला सांगितलं आहे? ऑर्डिनल नंबरमध्ये. ऑर्डिनल नंबरमध्ये कसं लिहितो आपण? 23rd. मग 23rd कुठे आहे? का थर्डची स्पेलिंग इथं चुकीची दिली. 20 इथं थर्डची स्पेलिंग वेगळी आहे. 20 इथं पण थर्डची स्पेलिंग चुकीची आहे, आणि 23rd या ठिकाणी मात्र स्पेलिंग बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. काय आहे? इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 14 to 16. म्हणजे आपल्याला 14 ते 16 प्रश्नासाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. काय दिलेले आहे? रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. मेक इट हॅबिट ऑफ रायटिंग ॲट लिस्ट 5 लाईन एव्हरी डे. पहा, मेक इट अ हॅबिट ऑफ रायटिंग ॲट लिस्ट 5 लाईन्स एव्हरी डे. आपण एक सवय लावून घेतली पाहिजे. कोणती? कमीत कमी 5 ओळी दररोज लिहिण्याची सवय लावून घेतली पाहिजे, सवय लावली पाहिजे. राईट नीटली, ब्युटिफुली, करेक्टली. व्यवस्थित लिहा, सुंदर लिहा आणि अचूक पण लिहा. म्हणजे नुसतीच सवय लावली नाही पाहिजे, तर ती कशी असली पाहिजे? व्यवस्थित, सुंदर आणि अचूक लिहिण्याची सवय असली पाहिजे. दिस इज अ गुड हॅबिट. इट हेल्प्स यू टू डेव्हलप रायटिंग स्किल. पहा, आणि ही एक चांगली सवय आहे, आणि त्यामुळं काय होणार आहे? त्याच्या मदतीनं आपण लेखन कौशल्य सुधारू शकतो ऑन 3 काउंट्स. आणि 3 प्रकारे आपण ते सुधारू शकतो. कसं? तर पहा, स्पीड, ॲक्युरेसी अँड डिसेन्सी. पहा, म्हणजे आपण ते वेगानं, स्पीडनं, जलद लिहू शकतो. ॲक्युरेसी म्हणजे त्यामध्ये अचूकता असते. अँड डेसेन्सी, डेसेन्सी म्हणजे त्यामध्ये एक घाणेरडी भाषा नसते, चांगल्या प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? सभ्य भाषा असते. सभ्य भाषेमध्ये सुद्धा लिहू शकतो, पण कधी? जर आपण दररोज लिहिण्याची सवय लावली तर. रिमेंबर, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि लक्षात ठेवा की सरावानेच माणूस काय होतो? परिपूर्ण बनतो. आता हे कुठला शब्द येत नसेल तर मी सांगितलं त्यावेळी तुम्ही लिहून घेतला असेल. थोडंसं येत नसलेला शब्द मी लिहिला नाही तरी तुम्ही लिहून घेतला पाहिजे. ॲट लिस्ट 5 लाईन मीन्स. बघा 14 नंबर क्वेश्चन्स आहे. ॲट लिस्ट 5 लाईन मीन्स म्हणजे नॉट मोर दॅन 5 लाईन्स, म्हणजे 5 ओळीपेक्षा जास्त नाही. लास्ट 5 लाईन्स, शेवटच्या 5 ओळी. मिनिमम 5 लाईन्स, फक्त कमीत कमी 5 ओळी. आणि जस्ट 5 लाईन्स, नॉट 4 लाईन, नॉट 6 लाईन्स.
म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इथं ॲटलिस्ट 5 लाईनचा अर्थ काय आहे तर पहा, मिनिमम 5 लाईन्स म्हणजे तुम्ही कमीत कमी 5 तरी ओळी लिहिल्या पाहिजे, त्यापेक्षा जास्त लिहिलं तरी चालतं. आलं लक्षात? म्हणून ऑप्शन नंबर 3. व्हॉट मेक्स पर्सन परफेक्ट. आता पहा, मॅन दिलेला आहे, मॅन म्हणजेच पर्सन. व्हॉट मेक्स मॅन परफेक्ट किंवा पर्सन परफेक्ट, तर काय, तर तुमच्या लगेच लक्षात येईल प्रॅक्टिस, म्हणजे सरावानेच माणूस किंवा व्यक्ती काय होतो, परिपूर्ण बनतो. इफ ॲक्युरेसी ॲक्युरेट देन डिसेन्सी, तर काय येईल डिसेंट. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर येणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17, क्वेश्चन नंबर 17. काय आहे प्रश्न? यू से सॉरी, व्हॉट विल युअर फ्रेंड से इन रिस्पॉन्स. जर तुम्ही आपल्या मित्राला सॉरी म्हणालात तर तुमचा मित्र काय रिस्पॉन्स देईल, तर पहा प्रतिसाद म्हणून काय सांगेल, तर काय बोलेल, तर पहा काय म्हणेल, आय डोंट माइंड, नेवर फॉरगेट, नेवर माइंड, नो वरी. तर तो काय म्हणेल, तर नक्कीच जर आपण एखाद्या व्यक्तीला सॉरी म्हटलं किंवा तुम्ही तुमच्या मित्राला सॉरी म्हटलात तर तो काय म्हणेल, नेव्हर माइंड. आलं लक्षात? त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 18. कंप्लीट द मोटो. मोटो म्हणजे काय, घोषवाक्य, हे तुम्हाला किंवा बोधवाक्य, घोषवाक्य, बरोबर. मग आपल्याला माहीत आहे डॅश डॅश ऑल प्लॅन्ट्स, तर इथं पाहिलं तर किल ऑल प्लॅन्ट्स, झाडांना म्हणजे रोपट्यांना, झाडांना ठार मारा. कट ऑल प्लॅन्ट्स, सगळे झाडे कट करा. अटॅक, अटॅक म्हणजे आक्रमण करा झाडावर. आणि प्रोटेक्ट, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. म्हणजे पहा काय येणार आहे बाळांनो, तर प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट म्हणजे सर्व वृक्षांचे संवर्धन करा, संरक्षण करा. ऑप्शन नंबर 4. आलं लक्षात? यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट. ए बाळांनो, रिक्वेस्ट विचारलेला आहे. रिक्वेस्टमध्ये तुमच्या लक्षात येऊ द्या की प्लीज हा वर्ड आलाच पाहिजे, आलाच पाहिजे, मस्ट आहे की नाही रिक्वेस्ट करताना. मग आपण पाहूयात फर्स्ट ऑप्शनला काय दिलेलं आहे, बघा काय दिलेलं आहे आपल्याला रिक्वेस्ट. इथं पहा, माय फ्रेंड विनय फॉरगॉट हिज स्केल. मोजपट्टी विसरलेला आहे माझा मित्र, नाव आहे त्याचं विनय. ही वॉन्ट्स माय स्केल फॉर सम टाईम, आणि त्याला माझ्यापाशी असणारी, माझ्याजवळ असणारी स्केल हवी आहे, मोजपट्टी हवी आहे. ही कम्स टू मी अँड सेज, तो माझ्याजवळ येऊन काय म्हणेल, तर पहा फर्स्ट ऑप्शन, हेल्प मी टू फाइंड माय स्केल, माझी स्केल शोधण्यासाठी मदत कर असं म्हणेल. कॅन आय गिव्ह माय स्केल टू यू, बघा मी तुला माझी स्केल देऊ का असं विचारेल. प्लीज गिव्ह मी युअर स्केल, कृपा करून मला तुझी स्केल दे किंवा मोजपट्टी दे. आय वोंट गिव्ह यू माय स्केल, मी तुला माझी स्केल देणारच नाही. अशा पद्धतीनं काय मी सांगितलं, रिक्वेस्ट, रिक्वेस्ट म्हणलं की प्लीज मस्ट, आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. काय आहे प्रश्न पहा, फाइंड द ऑड वर्ड, वेगळा शब्द शोधायचा आहे आपल्याला. आता काय दिलेले आहेत शब्द, तर पिंक, सनफ्लॉवर, पर्पल अँड ब्राऊन. पिंक, पर्पल आणि ब्राऊन हे सगळे काय आहेत, कलर आहेत. सनफ्लॉवर फ्लॉवर आहे, फुल, सगळेच लक्षात येईल. फार सोपा प्रश्न होता. त्यानंतर पाहूयात आपण, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाईन वर्ड. डू नॉट प्लक द फ्लॉवर्स. डू नॉट, डू नॉटला अंडरलाईन केले. आपल्याला माहीत आहे डू आणि नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा बनवतो आपण, DO जशास तसं, एन जवळ घ्यायचं, ओ रिमूव्ह करून अपॉस्ट्रॉफी आणि टी, डोंट.
मग असं डोंट कुठं दिसत आहे आपल्याला? इथं अपॉस्ट्रोफी चुकीचा आहे, इथं पण चुकीचं आहे आणि इथं तर शेवटी दिलेलं आहे. योग्य आहे ऑप्शन नंबर 3. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. अरेंज द नंबर्स प्रॉपरली टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. आपल्याला दिलेले नंबर हे काय करायचे? करेक्ट अरेंज करून, अरेंज करणे म्हणजे जुळवून त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. बाळांनो, हा प्रश्न सोडवताना थोडंसं आपल्याला वेळ लागतो, प्रत्येक ठिकाणी पाहावं लागतं, परंतु मी अगोदर तुम्हाला सोडवलेलं आहे, त्यामुळं ते डायरेक्टली उत्तर सांगतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते अक्षर घेऊन पाहावं लागेल. तर पहा, इथं त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. हे अगोदर सांगतो आणि आता पहा कसं ते. 6 नंबरला काय आहे? आर. त्यानंतर 7 नंबरला काय आहे? ए. त्यानंतर 4 नंबरला काय आहे? 4 आय. त्यानंतर 4 झाल्यानंतर 5 नंबरला काय? एन रेन. त्यानंतर 3 नंबरला काय आहे? बी. त्यानंतर 2 नंबरला काय? ओ. आणि त्यानंतर 1 नंबरला डब्ल्यू. म्हणजे काय शब्द तयार झाला? रेनबो. रेनबो म्हणजे काय रे बाळांनो? इंद्र धनुष्य. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे उत्तर येणार आहे. मग बाकीचे तुम्ही शब्द तयार करून बघा, अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाहीत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. पिक आउट द इनकरेक्ट टर्म. इनकरेक्ट चुकीचा. लेडीज प्लुरल आहे, लेडीचं प्लुरल लेडीज. माईस माऊसचं प्लुरल माईस. नाईफ्स, हे बाळांनो इथं पहा, इथं काय चूक आहे? नाईफ म्हणजे सुरी, तर याचं काय व्हायला पाहिजे? KNIVES नाईव्ज. आणि ऑक्सचं ऑक्सन. म्हणजे पहा, हे लेडीज बरोबर आहे, माईस लेडीज प्लुरल आहे, माईस पण प्लुरल आहे, इथं पण नाईव्स प्लुरल बनवल्यासारखं केलं, पण हे चुकीचं आहे. नाईव्ज असलं पाहिजे आणि ऑक्सन पण बरोबर आहे. म्हणून उत्तर येणार आहे चुकीचं ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 24. काय आहे पहा. चूज द करेक्ट फ्रेज in relation to time for the following statement. We had been waiting since 11 AM. AM म्हणजे सकाळी, दुपारपूर्व आहे की नाही, सकाळचे. They arrived after an hour or so. आणि ते मात्र 1 तासाने आले किंवा 1 तासापेक्षा अधिक वेळाने आले. मग त्यासाठी आपल्याला, तुमच्या लक्षात आलं का, आपल्याला फ्रेज वापरायची, शब्दसमूह वापरायचा आहे. रिलेशन टू टाईम, या टाईमशी संबंधित. बघा स्टेटमेंट काय? वी हॅड बीन वेटिंग सिन्स 11 AM. म्हणजे आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून वाट पाहत. दे अराइव्ड आफ्टर ॲन आवर ऑर सो. म्हणजे ते 1 तास किंवा अधिक उशिराने आले. तर मग पहा काय करावं लागेल इथं. अर्ली इन द मॉर्निंग म्हणता येईल का? ते लवकर आलेत का? 11ला वाट पाहत होतं ना, सकाळी लवकर आले का? कधीच नाही होणार. लेट इन द मॉर्निंग, 1 तासानंतर आलेत ना ते. मग मॉर्निंग म्हटलं होतं मी, लेट इन इव्हिनिंग, संध्याकाळी होईल का? नाही होणार. ॲट अबाउट मिडनाईट, मध्यरात्रीच्या जवळपास. अँड ॲट अबाउट नून, दुपारच्या जवळपास. तर नक्कीच दुपारच होणार आहे ना नंतर. 11 वाजलेत, 12 वाजल्याच्या आसपास. पिक आउट द नॉन रायमिंग वर्ड. आपल्याला आता इथं नॉन रायमिंग, हे मग न जुळणारा शब्द शोधायचा आहे. पहा इथं काय दिलं आहे? बिल, पिल, हेल अँड मिल. लगेच तुमच्या लक्षात येईल की ऑप्शन नंबर 3 हा नॉन रायमिंग वर्ड आहे. बाकीचे बिल, पिल अँड मिल दीज आर रायमिंग वर्ड्स. हे रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. अशा पद्धतीने आज आपण आणखी
25 प्रश्नांचा सराव केलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक पहा, समजून घ्या. डबल ज्यांना समजला नसेल एखादा प्रश्न तर पाहू शकता. आपल्याला 50 पैकी 50 मार्क घ्यायचे, त्यासाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत. समजले असतील. धन्यवाद.